रिमझिम पाऊस आणि चटकदार चटपटीत थोडेसे कुरकुरीत असे भरपूर सारे महाराष्ट्रात बनले जाणारे फेमस पदार्थ. त्यातीलच एक माझा आवडता पदार्थ आहे, ते म्हणजे प्रोटीनने परिपूर्ण असलेला हा डाळवडा. खरं तर हा डाळवडा मी सर्वांत पहिले भंडारदऱ्याला फिरायला जात असताना खाल्ला होता आणि तोही या चटकदार चटपटीत चटणीसोबत. तर हीच चटणीची रेसिपी आणि डाळवड्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला तर मग लगेचच या डाळवड्याच्या रेसिपीला सुरुवात करूया. आजचे हे डाळवडे मी फक्त हरभऱ्याच्या डाळीपासून म्हणजे चणा डाळीपासून बनवणार आहे. त्याकरिता 1 कप चणा डाळ स्वच्छ 2 ते 3 पाण्याने धुतल्यानंतर 2 तासाकरिता कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतली आहे. तुम्ही रात्रभराकरिता देखील भिजवून घेऊ शकता. याच सोबत ज्या वाटीने मी हरभरा डाळ घेतली होती त्याच वाटीने 1 वाटी पोहे देखील घेतलेत. हे देखील एका पाण्याने स्वच्छ धुवून घेऊयात आणि नंतर जरा सुद्धा पाणी न घालता असेच झाकून साईडला ठेवून देऊयात. यामुळे ते हलकेसे सॉफ्ट होतील. पोह्यांमध्ये जरा सुद्धा पाणी नकोय, ही आपली सर्वात पहिली टिप्स. तोपर्यंत आपण फक्त 1 मिनिटात तयार होणारी चटणी बनवून घेऊ. त्याकरिता 5 ते 7 काश्मीरी लाल तिखट मिरच्या कोमट पाण्यामध्ये भिजवून घेतल्या. 7 ते 8 लसूण पाकळ्या, लिंबा एवढी चिंच, पाव वाटी सुकं किसलेलं खोबरं, 2 चमचे बारीक चिरलेला गूळ आणि 1 चमचा जिरे घेतलेत. संपूर्ण साहित्य आता या मिक्सरच्या भांड्यात घालूयात. फक्त मिरच्या भिजवलेलं जे पाणी आहे ना ते आपण नंतर अंदाजाने घालणार आहोत. संपूर्ण साहित्य घालूयात. एकही साहित्य मी भाजून घेतलेलं नाहीये, संपूर्ण साहित्य कच्चच आहे. चवीनुसार मीठही घालायचंय आणि आता गरजेनुसार हे पाणी घालायचंय. बस एवढंच साहित्य आपल्याला या चटणीकरिता लागणार आहे. आता हे आपण लगेच मिक्सरला फिरवून घेऊयात. थेंबरही तेलाचा वापर न करता अगदी 1 मिनिटामध्येच आपली ही चटणी तयार होते. चवीला अतिशय भन्नाट आहे. तुम्ही नक्की बनवून बघा. चटणी फक्त आपण या वड्यांसोबतच नाही तर पराठ्यासोबत, चपाती भाकरीसोबत किंवा इतर स्नॅक्सच्या पदार्थांसोबत देखील खाऊ शकतो. तयार झालेली चटणी लगेच एखाद्या बाउलमध्ये काढून घ्यायची आहे. यामध्ये तुम्ही गरजेनुसार पाणी वापरू शकता आणि पातळ घट्ट ठेवू शकता. तयार झालेली चटणी फ्रीजमध्ये 2 ते 3 दिवसांपर्यंत टिकू शकते. आता वड्यांसाठी वाटण बनवून घेऊयात. त्याकरिता 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 1 चमचा कच्ची बडीशोप, पाव चमचा मिरे, पाव चमचा ओवा, 1 चमचा जिरे, 2 चमचे धणे, 7 ते 8 लसूण पाकळ्या, 1 इंच अद्रक आणि 7 ते 8 कढीपत्त्याची पाने घेतली. घेतलेलं साहित्य या मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. या ठिकाणी मी छोटंच मिक्सरचं भांडं वापरतीये. गरज असल्यास तुम्ही मोठंही भांडं वापरू शकता, कारण घेतलेलं साहित्य आपल्याला जास्त बारीक दळायचं नाहीये. आता लगेच यामध्ये ही भिजवून घेतलेली चणा डाळ व्यवस्थित अशी निथळून घालायची आहे. जरा सुद्धा पाण्याचा वापर करायचा नाहीये. जर तुमची चणा डाळ जास्त वेळाकरिता भिजलेली असेल तर ती व्यवस्थित चाळणीमध्ये पहिले उलथवून निथळून घ्या, मगच वापरा. माझी ही डाळ जास्त भिजलेली नसल्यामुळे मी डायरेक्ट वापरतीये. आता मी या ठिकाणी छोटंसं मिक्सरचं भांडं वापरतीये. यामध्ये थोडंसं जाडसर हे मिश्रण दळलं जावं याकरिता भिजवलेल्या डाळीतील फक्त 2 चमचे डाळ शिल्लक ठेवली आणि संपूर्ण डाळ या मिक्सरच्या भांड्यात घातली. आता हे मिक्सर चालू बंद करत वड्यांचं मिश्रण थोडंसं जाडसर असं फिरवून घ्यायचे, साधारणतः या स्वरूपाचं. जी 2 चमचे शिल्लक डाळ होती ना त्यातील एक्स्ट्राचं पाणी संपूर्ण काढून टाकलंय आणि त्याच बाउलमध्ये हे दळून घेतलेलं संपूर्ण मिश्रण काढून घेतलंय. आता या ठिकाणी आपले पोहे देखील एवढ्या वेळामध्ये छान असे सॉफ्ट झालेले आहेत. ते देखील या मिश्रणामध्येच घालून घेऊयात. पोह्यांमुळे आपलं हे मिश्रण जास्तच पातळ तयार होत नाही, पाणी संपूर्ण शोषून घेतलं जातं आणि त्यासोबत वडे देखील कुरकुरीत तयार होतात. आता यामध्ये चवीनुसार मीठ, चिमूटभर हिंग, पाव चमचा हळद आणि 1 बारीक चिरलेला कांदा, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. कांदा या ठिकाणी घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता संपूर्ण साहित्य व्यवस्थित असं मॅश करत करत एकजीव करून घ्यायचंय. मागील वर्षी मी तुमच्यासोबत मिश्र डाळींच्या वड्यांची रेसिपी शेअर केली होती. ती या वड्यांपेक्षा थोडीशी वेगळ्या पद्धतीची आहे. त्यामुळे ती रेसिपी जर तुम्ही पाहिलेली नसेल, नवीन सबस्क्रायबर असाल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. ते वडे देखील बेस्टच लागतात, नक्की ट्राय करून बघा. आता या वड्यांमध्ये मी या ठिकाणी भिजवलेले पोहे घातलेले आहेत. जर तुम्हाला पोहे वापरायचे नसेल तर 2 चमचे ना तांदळाचं पीठ किंवा रवा देखील वापरू शकता. आपलं मिश्रण या ठिकाणी छान असं एकजीव झालंय. लगेचच वडे बनवायला घेऊयात. अगदी छोट्याशा लिंबा एवढा गोळा घ्यायचा. तयार झालेल्या गोळ्याला गोलाकार देऊन झाला की लगेचच हा हातांवर थोडासा चपटा किंवा पसरट आकारात थापून घ्यायचा. कडा जर थोड्याशा फाटल्यासारख्या झाल्या असतील तर त्याला देखील शेप देऊन घ्यायचा.
फक्त ज्या कडा आहेत ना त्या पातळ असाव्यात आणि मधला भाग थोडासा जाड असावा, एवढं मात्र लक्षात ठेवा. सेम पद्धतीने आता उरलेले संपूर्णच वडे तयार करून घेऊयात. तयार झालेल्या मिश्रणामध्ये साधारणतः आपले 15 ते 18 वडे तयार होतात मध्यम साईजचे. या मिश्रणामध्ये आपण 2 चमचे अख्खी डाळ ठेवलेली आहे. ही डाळ ना तळल्यानंतर फारच छान अशी कुरकुरीत लागते. वडे खाताना फारच छान वाटतं, त्यामुळे तुम्ही ही टिप्स देखील नक्की वापरून बघा. तर बघा, पटापट हाताला जरा सुद्धा मिश्रण न चिकटता आणि महत्त्वाचं म्हणजे घरगुती साहित्यात प्रोटीनने परिपूर्ण असले आपले हे वडे तयार होतात. तयार झालेले वडे लगेचच तळायला घेऊयात. काही मिश्रण माझा शिल्लक आहे, तर एक बॅच तळेपर्यंत मी ते देखील वडे तयार करून घेणार आहे. आता हे वडे तळत असताना गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची. सोबतच तेल देखील मध्यम गरमच असावं. जर थंड तेलामध्ये हे वडे तुम्ही सोडण्याचा प्रयत्न केला तर आपले वडे तेलकट होतात आणि जर तेल जास्तच कडकडीत गरम असेल तर आपले हे वडे वरून तर व्यवस्थित खमंग तळले जातात, परंतु आतून कच्चेच राहतात. त्यामुळे तेल हे मध्यम गरम घ्यायचंय. जोपर्यंत आपले वडे व्यवस्थित सेट होत नाही तोपर्यंत हे जरा सुद्धा पलटवायचे नाही. वड्यांना हलकासा बदामी रंग आला की मगच हे पलटवून दुसऱ्या साईडने देखील तळून घ्यायचे. आता तळून झालेले वडे तेलावर हलकेसे तरंगायला लागतात. त्याच वेळेला समजायचे आपले खमंग असे हे डाळ वडे व्यवस्थित असे तळून झालेले आहेत. रंग देखील अगदी परफेक्ट आलेला आहे. लगेच हे निथळून तेलातून बाहेर काढून घेऊ. बघा, आपले हे वडे जरा सुद्धा तेलकट झालेले नाहीये. मस्त असे खमंग आणि कुरकुरीत दिसत आहे. सेम पद्धतीने उरलेले ही वडे तळून घेऊयात. आता मी तुम्हाला एक ना या वड्यांसोबतची छोटीशी आठवण सांगते. काही वर्षांपूर्वी मी अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये असलेलं भंडारदरा धरण बघायला गेले होते. यावेळेला भरपूर सारा पाऊस सुरू झाल्यामुळे आम्ही एका टपरीवर थांबलो. या ठिकाणी खूपच छान असा खमंग तळलेला वास येत होता आणि त्यावेळेलाच मग मी हे डाळ वडे ट्राय केले होते. हे डाळ वडे मला तर फारच आवडले, पण सर्वात जास्त आवडली ती यासोबत दिलेली चटकदार चटपटीत अशी चटणी. ती चटणी ना मी थोडीशी त्या दादांकडनं एक्स्ट्राची घेतली होती आणि ही एक्स्ट्राची चटणी मी घरी आणून अगदी चपातीसोबत खाल्ली. भन्नाटच लागली आणि तेव्हाच ठरवलं होतं रेसिपी मी तुमच्यासोबत आवर्जून शेअर करणारच. आणि आज बघा ना, योग आलाय ही रेसिपी शेअर करण्याचा. त्यामुळे तुम्ही देखील हे कुरकुरीत तयार झालेले वडे आणि चटकदार चटपटीत चटणी नक्की ट्राय करून बघा. आलेले अनुभव माझ्यासोबत कमेंट्सद्वारे नक्की शेअर करा. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली ते देखील कळवा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. कारण रेसिपीला लाईक करणं, चॅनलला सबस्क्राईब करणं आणि शेअर करणं पूर्णतः फ्री आहे. जरासुद्धा तेलकट न होता वरून कुरकुरीत आतून मऊ लुसलुशीत आपला डाळ वडा या ठिकाणी तयार झालाय. खाऊन बघते. परफेक्ट. तुम्ही देखील नक्की ट्राय करा. बाय बाय.